खऱ्या F1च्या कॉकपिटमध्ये बसल्यासारखं वाटतंय. आता आपण रेस स्टार्ट करूया. मित्र वगैरे झालेत रूममेट्स पण आणि खूप सारे इकडेच राहतात आसपास, सगळे इंडियन्सच आहेत. नवीन शेफ आहात ना तुम्ही? इंडियात कधी बनवत नाही ना? हॅलो, मस्त. तुम्ही कसे आहात? बेसिकली आम्ही सगळं लाकूड होम डिपोनं स्वतः जाऊन विकत घेतलं. वॉकी टॉकी 2 चॅनलचं. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज संडे आहे आणि राहुल आज पण घरी आहे. लास्ट व्हिडिओमध्ये पण तो घरी होता माझ्या आणि आज नेक्स्ट डे आहे. तर आज आम्ही सकाळी उठलोय, मस्त परत चहा कॉफी नाश्ता केलाय आणि आता वाजलेत 3:30. तर आम्ही लेट लंच करतोय. लंचसाठी आज आहे चिकन मोमोज आणि फ्राईड राईस. तो माझ्या घराजवळच एक जॉईंट आहे, तिकडनं मी घेतोय. तर मी फोनवर ऑर्डर प्लेस केली, आता फक्त पिकअप करायला जायचंय. राहुल आंघोळ करून आलाय आणि मी तोपर्यंत मोमोज पिकअप करून आलो. चिकन मोमोज आणि फ्राईड राईस, व्हेज फ्राईड राईस आहे. ओके, सो आता 8:30 वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि राहुलला मी सोडायला चाललोय परत आर्लिंग्टनला. आणि त्याच्या घरी त्यांनी स्वतःहून लाकडाचं टेबल बनवलेलं आहे. सो ते पण तुम्हाला दाखवतो, मला पण बघायचं आहे. सो चला आता राहुलकडे जाऊया. आता मी राहुलच्या घरी पोहोचलो आणि हे टेबल त्यांनी स्वतःहून बनवलंय. काय सांगशील या टेबलाबद्दल? नाही, बेसिकली आम्ही सगळं लाकूड होम डिपोनं स्वतः जाऊन विकत घेतलं. 8 फूटचे होते सगळे, एक बांबू मध्ये आम्ही स्वतःहून कट केले, सगळे सँडिंग वँडिंग केलं आणि असेंबल केलं. ओव्हरऑल स्वस्त पडलं, पण महाग थोडं पडलं कारण आम्ही टूल्स सगळे स्टार्टिंग पासून घेतले. सो नुसतं लाकूड आणि स्क्रू पकडले आणि जर टूल्स ऑलरेडी असेल तर हे टोटल लाकूड $42 होतं. त्याच्यातनं असं अजून एक टेबल बनेल, म्हणजे एक टेबल $21 ऍव्हरेज पडले, $20 $25 आसपास. नाईस. आणि सोफ्याची कामं घेता का? नाही. खुर्च्या म्हणू शकतो. चालेल. कोणाला काय ऑर्डर असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. स्टुडंट फर्निचर. आता मला एक फिलामेंट पाहिजे तुझ्याकडनं. फिलामेंट पाहिजे तर माझ्याकडे PLA. तुला कुठचा कलर काय पाहिजे ते? नॉर्मल माणसांचा कलर पाहिजे मला. नॉर्मल माणसांचा कलर पाहिजे ग्रे घेऊन जा. पण तुला एकदम प्रोफेशनल कामासाठी पाहिजे असेल तर ग्रे बेस्ट आहे. ओके. आणि ते सगळ्यात लिस्ट वापरलेलं फिलामेंट. PLA प्लस नाही आहे ना? नाही. ओके, पण एकदम बेस्ट क्वालिटी आहे. चालेल. राहुलचा अजून एक प्रोजेक्ट आहे. काय बनवलंस? वॉकी टॉकी 2 चॅनलचं. आता तू तिकडे जा. क्वालिटी एकदम क्रूड आहे आता, कारण सगळ्यात स्वस्त जे मॉड्यूल आहे ते मी यूज करून स्टडी करतोय आणि मग त्याच्यानंतर मी स्वतःचा बनवणार आहे जो जास्त चांगली क्वालिटी असेल. पार्ट्स मध्ये आहे बॅटरीचा चार्जर, पॉवर स्विच, स्पीकर आणि हे मॉड्यूल आहे ऑल इन वन. त्याला अँटीना आणि सगळं त्याचं स्वतःच आहे, पण हे एकदम स्वस्त आहे आणि हे चायनीज मेड आहे. त्याची क्वालिटी एवढी खास नाही आहे. ते आता हे स्टडी करून मी स्वतःचं मॉड्यूल बनवणार, कारण मी बाय प्रोफेशन इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. ओके. राहुलकडनं आम्ही टोट घेतोय एक, तिकडे एक्स्ट्रा होता. चलो बाय, भेटूया परत. यस, भेटू नेक्स्ट. चल, ओके, बाय, गुड नाईट. बाय गुड नाईट. गुड मॉर्निंग. तर हा नेक्स्ट वीकेंड आहे आणि आता मी माझ्या एका सबस्क्रायबरला भेटायला चाललोय, साहिल नाव आहे त्याचं. आणि जेव्हा मी इंडियामध्ये मीटअप ठेवला होता तेव्हा तो आपला फर्स्ट सबस्क्रायबर होता भेटायला येणारा आणि खूप लांबून आला होता. म्हणून आता तो मास्टर्स करायला आला इकडे युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास ॲट डॅलसमध्ये. UTD त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात. तर मला वाटतं त्याला येऊन 1-2 आठवडे झालेले आहेत. सो आपण त्याला भेटायला जाऊ आणि विचारूया त्याचा एक्सपिरियन्स कसा होता. आपण टोल रोड घेतला डायरेक्ट त्याच्याकडे जायला, कारण टोल रोड नाही घेतला तर 45 मिनिट्सचा रस्ता आहे आणि जर टोल रोड घेतला तर 22 मिनिटाचा आहे. टोल रोडवर स्पीड लिमिट 70ची आहे, पण सगळे 80-85 जातातच. 70 म्हणजे 70 माइल्स पर आवर, म्हणजे 120 किलोमीटर्स पर आवर. ओके, तर मी आलोय साहिलकडे. हाय साहिल. हॅलो. कसं वाटतंय डॅलसमध्ये? चांगलं वाटतं. आता 10 दिवसच झालेत येऊन. आणि कुठे फिरायला गेलास? मी बघितले. हा, फिरायला गेलो होतो. डॅलस म्युझियम फिरलो आणि ओक्लाहोमाला जाऊन आलो. छोटीशी ट्रिप 2 दिवसाची. मित्र वगैरे झालेत रूममेट्स पण आणि खूप सारे इकडेच राहतात आसपास, सगळे इंडियन्सच आहेत. आपल्या मुंबईमधलेच आहेत मोस्टली. सो झालेत सगळे मित्र वगैरे आता चांगले. हे साहिलचं घर आहे, सध्या रिकाम आहे. सगळे स्टुडंट्स येतात तेव्हा घर असंच असतं, मग हळूहळू वस्तू ॲड होत राहतात. मला माझे दिवस आठवले, पण जेव्हा मुंबईत झालेलं होतं तेव्हा फक्त गादी होती आणि मित्र होते आणि
साहिलचा रूममेट आहे, जळगावचा आहे. त्याचे दुसरे 2 रूममेट्स आहेत. आणि काय बनवतोय साहिल? आम्ही आता पोहे बनवत आता आम्ही चहा बनवतो. पोहे आणि चहा. पोहे आणि चहा उबललेले पोहे आहेत ब्रेकफास्टला. आपण टेस्ट करून बघूया. सगळे नवीन शेफ आहात ना तुम्ही? इंडियात कधी बनवत नाही ना? ओके, आपण टेस्ट करून बघूया. मग तुला सर्वात मेजर डिफरन्सेस काय वाटले इंडिया आणि USA मध्ये? मेजर डिफरन्स म्हणजे इकडे खूप शांतता आहे. त्याच्यानंतर सनसेटचं टायमिंग थोडं डिफरंट आहे आणि ओव्हरऑल कल्चर पण थोडं वेगळं आहे इकडे. तितकं अजून एक्सप्लोर नाही केलंय, पण जितकं बघितलंय त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. आणि फूड मध्ये इकडे खूप फरक आहे. ह्यांना आपलं फूड खायला दिलं तर स्पाइसेस ही नहीं है भाई, किसी भी चीज में स्पाइसेस. आणि भाई मोझरेला खूप खातात, भयंकर. चीज आणि सॉस जरा जास्तच आवडीचं आहे ह्याला. चीज आणि सॉस. वर्स्ट तो मेरे को ना हमेशा एक ही चीज लगता है, किलोमीटर माइल्स वाला, दूसरा अपना गैलेंस वाला पंखा, और तीसरा ये सेल्सियस फ़ारेनहाइट है. जो कन्वर्जन करने में जाता है. सेल्सियस फ़ारेनहाइट में अभी तक नहीं करता. रियली टू कंफ्यूजिंग भाई. तेच आहे, पण ठीक आहे. म्हणजे आता थोडंफार सेटल्ड 20 दिवस झाले, 10-20 दिवस, तर थोडं सेटल्ड गेटिंग यूज्ड टू इट. थोडं अजून जसं दिवस जातील तसं आहेच. चहा पितोय मी. साहिलची आजी माझा व्हिडिओ बघतानाचा व्हिडिओ आहे. कुठला लाडू आहे हा? ड्रायफ्रूटचा. थँक्यू. आजीने बनवले. थँक्यू साहिलची आजी. तुमचा लाडू खातोय मी आता. हो, बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आणि आता ह्याला पण भेटलो. काही मदत वगैरे लागली तर मी आहेच इकडे. हॅलो, मस्त. तुम्ही कसे आहात? हो, मला तुम्हाला बघून बरं वाटलं जास्त. नाही नाही, आभारी काय, तो मला एवढ्या लांबून भेटायला आला त्याच्यासाठी मी आभारी आहे. आणि ह्याची काय काळजी करू नका तुम्ही, मी आहे इकडे काही लागलं तर. खाल्ले, पोहे खाल्ले, चहा प्यायला, आणि लाडू पण दिले त्याने मला खायला. हो, मस्त होते. जरा बारीक झालं. चालेल चालेल, चला मग करतो नंतर, थोडा गप्पा मारतो त्याशी. इकडचं वेगळंच आहे भाई. इकडचे बटनही उलटे आहेत, कॉम्प्लिकेटेड आहे. ओके, तर मी आता त्यांच्याकडून निघालोय आणि खूप बरं वाटलं त्यांच्याशी बोलून. मला माझ्या आधीचे दिवस आठवले, स्टुडंट असतानाचे. घर रिकामं आणि सगळं फिगर आउट करायचं की इथे कसं असतं सगळं, कुठे काय चांगलं मिळतं, किती महाग आहे. तर तेच सगळं त्यांच्याशी बोलत होतो आणि जेवढं मला माहिती आहे तेवढे थोडे टिप्स त्यांना दिल्या. आणि 1-2 महिने लागतातच सगळं ऍडजस्ट होण्यासाठी. सो आता परत भेटू आम्ही. आणि त्यांच्या घरच्यांशी पण बोलून खूप बरं वाटलं. आणि सेम युनिव्हर्सिटीमध्ये आलेले अजून पण आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांना मी नंतर भेटीन आणि त्यांना पण व्हिडिओमध्ये दाखवेन. सो आता मी माझ्या घरी चाललोय परत, आणि घरी गेल्यावर भेटूया. तर मी आता घरी पोहोचलोय आणि वाटेत एका मित्राला पण भेटलो होतो, म्हणून थोडा उशीर झाला यायला. आणि घराची थोडी साफसफाई करत होतो, कारण नेक्स्ट वीकेंडला अक्षय आणि दिशा येणार आहेत. आणि मी दुपारी लँड होईन आणि ते लोक संध्याकाळी लँड होतील, म्हणून मला घर साफ करायचा वेळ मिळणार नाही, म्हणून आत्ताच करतोय. आणि अजून एक गोष्ट मला अनबॉक्स करायची, ती म्हणजे माझा रेसिंग सिम्युलेटर ची खुर्ची आली आहे. स्टेअरिंग व्हील आणि पेडल्स ऑलरेडी माझ्याकडे आहेत. खूप दिवसापासून मागून ठेवलं होतं, पण आता अनबॉक्स करायचा मौका मिळाला नव्हता, तर आता अनबॉक्स करूया. प्लेसीट या ब्रँडची खुर्ची आहे, आणि खुर्ची किंवा सिम्युलेटर काही म्हणू शकतो. आणि फोल्ड केल्यावर ते एवढंसं होतं, म्हणजे कुठेही स्टोअर करू शकतो, म्हणून मी ही घेतली आहे. नाहीतर मग अजून मोठ्या पण येतात ज्या फिक्स्ड खुर्ची असते, पण ती मग घरात खूप जागा घेईल, म्हणून मी ही वाली घेतली आहे. अर्धी असेंबल झाली आहे, फक्त फॅब्रिक लावायचं आहे. सगळं वेलक्रोनी लागतं आणि एकदम लाईट वेट आहे. ते शाळेत बेंच असायचे तशा टाईपचं आहे. आणि ते असं स्टेरिंग येईल आणि खाली पेडल. आता म्हणजे पाय पोचत नाहीये, पण मला असं वाटतं ते ऍडजस्ट करू शकतो, हा वेलक्रो लूज करून किंवा हे जवळ आणून. पाय पोचत नाही त्यांनी मला माझं लहानपण आठवलं. मी जेव्हा 14 वर्षाचा होतो तेव्हा मी फर्स्ट टाइम गाडी चालवायला शिकलो होतो, आणि तेव्हा माझे पाय फुल क्लचला आत पुरायचा नाही,
पण तरी मी चालवायचो. तेव्हापासून जो चालवतोय तो आतापर्यंत चालवतो. हे असेंबल करताना मी उलटं सुलटं करताना हे असं बाहेर आलं होतं, तर तेव्हा मी विचार केला की हे कशासाठी असेल. पण नंतर मला आठवलं की ह्याच्यावर ते स्टेअरिंग येईल जे हेवी आहे आणि ते असं उघडल्यावर हे अख्खं असं पडू शकतं एका साईडला, त्यासाठी हा सपोर्ट दिलेला आहे. आता हा खेचला की बघा मी किती दाबलं तरी खाली जात नाही. एकदम क्लेवर डिझाईन आहे. हे बघा माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने असं दिसतंय आणि सेम गाडीत बसल्यासारखंच वाटतंय. ते आपल्याला खाली एक्सिलेटर, ब्रेक आणि क्लच आहे आणि पाय पोचतात एकदम व्यवस्थित. आता 6:30 वाजलेत आणि मला मित्रांबरोबर बाहेर जायचं आहे, म्हणून मी आता हे असंच ठेवतोय. पण घरी आल्यावर मग मी खेळायला स्टार्ट करीन. तर मी परत घरी आलो आहे आणि फॉर्म्युला 1चा गेम लावला आहे. आता खेळून बघूया. खऱ्या F1च्या कॉकपिटमध्ये बसल्यासारखं वाटतंय. आता आपण रेस स्टार्ट करूया. एका हाताने खेळतो पण नीट नाही खेळता येते. तर मला जो गेम पाहिजे तो मी डाउनलोड करतोय, पण तो 140 GBचा आहे. सो थोडा वेळ लागेल त्याला, 15-20 मिनिटं लागणार आहेत. पण आता उशीर झाला आहे आणि मी व्हिडिओ हा इथेच एंड करतो. मला माहिती आहे थोडा छोटा व्हिडिओ झाला आहे, पण आज मला खूप कामं होती म्हणून मला जास्त काही शूट करता आलं नाही. आणि आता नेक्स्ट व्लॉग पण घरचंच काहीतरी असेल, पण त्याच्यानंतरचे व्लॉग्स अक्षय आणि दिशा येणार आहेत. तर आपण परत फिरायला जाणार आहोत, घरी जेवण बनवणार आहोत. जसं आपण ओहायोच्या ट्रिपला मजा केलेली तसंच आपण इकडे पण करणार आहोत. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.